नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण चरकसूत्रस्थानाचा 17वा अध्याय बघत आहोत की अंतः शिरसीय. त्यामध्ये आपण हृदयरोग बघितले, शिरोरोग बघितले, त्यानंतर 18 प्रकारचे क्षय बघितले. दोषांच्या मानानुसार 62 व्याधी आपण पाहिले. त्यानंतर मधुमेहाची संप्राप्तीसुद्धा आपण पाहिली. प्रमेह पीडकांची संख्या आपण आधीच्या लेक्चरला बघितली. त्यात हेही पाहिलं आपण की चरकांनी 7 प्रमेह पीडका सांगितलेल्या आहेत. सुश्रुत आणि वाग्भटांनी मात्र 10 सांगितलेल्या आहेत. सुश्रुत आणि वाग्भटांनी ज्या एक्स्ट्रा सांगितल्या प्रमेह पीडका त्यांचं नाव आहे मसुरिका, पुत्रिणी आणि विदारिका. मसुरिका, पुत्रिणी आणि विदारिका असं एक्स्ट्रा ही नावं प्रमेह पीडिकांची सुश्रुत आणि वाग्भटांनी सांगितलेली आहेत. आणि भोजानी 9 प्रमेह पीडिका सांगितलेल्या आहेत. त्यांनी विनता जी आहे तिचं वर्णन केलेलं नाही आहे. याशिवाय आलजी हे नाव कुठे कुठे आले हे मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं. तसंच आता विदारिका हे नाव पण 2-3 ठिकाणी आलेलं आहे. विदारिका हेच नावाने वाग्भटांनी कर्णपालीचे रोग सांगितलेले आहेत. वाग्भटांनी जे कर्णपालीचे आजार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये विदारिका नावाची एक कर्णपालीचा आजार त्यांनी सांगितलेला आहे. विदारिका तो सन्निपातज आहे आणि असाध्य आहे. तो सन्निपातज आहे आणि असाध्य आहे. त्याशिवाय विदारी नावाचं द्रव्य पण आपल्याला आलेलं आहे, प्युरारिया ट्युबरोजा. तर विदारी हे द्रव्य पण आहे. त्यानंतर विदारी हा कंठगत व्याधी पण आहे. मुखरोगामध्ये कंठगत व्याधी सुश्रुतांनी सांगितलेला आहे विदारी नावाचा. तर त्यामुळे विदारी हे 4 ठिकाणी आले. विदारी हे स्वतः द्रव्य आहे. विदारी हा कंठगत व्याधी पण आहे. विदारिका कर्णपालीगत रोग पण आहे आणि विदारिका ही प्रमेह पीडका पण आहे सुश्रुत आणि वाग्भटानुसार. चरकांनी मात्र ही प्रमेह पीडिका सांगितलेली नाही आहे. आता यानंतर या प्रमेह पीडकांचे डिटेलमध्ये आपण वर्णन बघूया. अंतोन्नता मध्यनिम्ना शावा क्लेद रुगान्विता शराविका स्यात पीडका शराव आकृती संस्थिता. तर याच्यामध्ये क्लिअर दिलेला आहे अंत उन्नता मध्यनिम्ना की बाजूनी वर गेलेली आणि मध्यभागी खोलगट झालेली. शाव क्लेद रुगान्विता शाव असलेली. रंग कसा आहे? शाव आहे तिचा. आणि शराव आपण पाहिलेलं आहे की रसशास्त्रामध्ये शराव आपण बघतो किंवा कुठली एखादी कढई जर आपण पाहिली तर त्या कढईच्या आकाराची दिसणारी ती पीडका असते. आता ही कढई जर पाहिलं आपण तर अशा स्वरूपाची साधारणतः दिसते. तर ती कढई कशी असते? दोन्ही अंत शेवटीला ती वर गेलेली असते आणि मध्यभागी खोलगट असते. तर अशा स्वरूपाची अंतोन्नता मध्यनिम्ना. आणि कढईचा रंगही पाहिला आपण लोखंडाची असेल तर काय रंग असेल तिचा? श्याव असतो. आणि क्लेद रुगान्विता ही लक्षण मात्र असतं. त्याच्यामध्ये क्लेद पण असतो आणि रुजा पण असते. तर ही अशी आहे शराविका. त्यानंतर कच्छपिका अवघाड आरती खूप खोलवर तिचं दुखणं असतं. निस्तोद टोचल्यासारख्या वेदना असतात. महावास्तू परिग्रह की खूप मोठी पीडिका असते ती, म्हणजे आतमध्ये खूप डीप सिटेड अशा स्वरूपाची ती असते. श्लक्षण असते. कच्छप पृष्ठाभा कासवाच्या पाठीसारखी दिसणारी. म्हणजे कशी असणार ती? अवघाड, निस्तोद आणि जनरली ही अशा स्वरूपाची दिसणारी कासवाच्या पाठीसारखी असणारी अशी ती पीडका. कारण कासव जर म्हटलं तर हे अशा स्वरूपाचं दिसत असतं. तर हे कासवाच्या पाठीसारखी जी पीडका आहे तर ही अशा शेपची जी पीडका आहे तर ही कच्छप पृष्ठाभा. कच्छप पृष्ठाभा जी पीडका आहे ती कच्छपिका कष्टप पृष्ठाभा. तर ही सगळी लक्षणं तिच्यामध्ये दिसतात. त्यानंतर तिसरी जी आहे ती जालिनी. स्तब्धा शिराजालवती स्निग्धा स्रावा. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर MCQ येऊ शकतो की जालिनी में स्राव कैसा होता है? सफेन, स्निग्ध, वृक्ष, पिच्छिल असा शब्द येऊ शकतो की कसा स्राव असतो. तर जालिनी ही स्निग्धा स्रावा. शिराजालवती की त्याच्यावर शिराजाल असतात.
रुजा निस्तोद बहुला सूक्ष्म छिद्र, आणि त्याच्यामध्ये जाळ्यासारखे सूक्ष्म छिद्र असतात. आता नावावरूनच तिचं लक्षण आहे. सिरा जाळ, सिऱ्यांचं जाळं पसरलेलं असतं आणि त्याच्यावर छोटे छोटे छिद्र असणं, सूक्ष्म छिद्र. तर हे सूक्ष्म छिद्र असणं ही जालिनीचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि रुजा निस्तोद त्याच्यामध्ये असतातच. पुढे आहे सर्षपी पीडका न अतिमहती क्षिप्रपाका महारुजा. सर्षपी सर्षपाभाभि पीडकाभिश्चिता भवेत. तर सर्षपी कशी आहे? न अतिमहती, फार मोठी नाही आहे, फार मोठी नाही आहे, छोटीशी आहे. कारण सर्षप म्हणजे काय? मोहरी. तर मोहरीच्या आकाराची पण लवकर पिकणारी, क्षिप्रपाक होतो त्याच्यामध्ये. रुजा मात्र खूप जास्त, महारुजा, दिसायला लहान पण रुजा महान, अशी ती सर्षपी. आणि सर्षपासारखी दिसणारी. तर सर्षपासारख्या पिटिका असणं अजून एका ठिकाणी पोथकीमध्ये आलं होतं आपल्याला, की पोथकीमध्ये पण सर्षपाकृती पिटका असणं हे पोथकीचं लक्षण आलं होतं. त्या ठिकाणी पण खूप जास्त रुजा वगैरे ही लक्षणं असतात. पोथकी कशी आहे? पोथकी लेख्य आहे, कुकुणकसुद्धा लेख्य आहे. तर सर्षपाकृती, सर्षपाकृती ही सर्षपी पीडका. नंतर पुढची आहे अलजी. दहती त्वचम उत्थाने तृष्णा मोह ज्वरप्रदा. तर हे लक्षण खूप महत्त्वाचं आहे. कौन सी प्रमेह पीड़िका में ज्वर यह लक्षण पाया जाता है? कौन सी प्रमेह पीड़िका में ज्वर यह लक्षण पाया जाता है? किस प्रमेह पीड़िका में प्यास का अधिक लगना यह लक्षण दिखाई देता है? किस प्रमेह पीड़िका में प्यास का अधिक लगना यह लक्षण दिखाई देता है? मग असं असलं की त्याचं उत्तर असणार आहे अलजी. किस पीड़का के कारण, किस प्रमेह पीड़का के कारण रोगी मोहग्रस्त हो जाता है? किस प्रमेह पीड़का के कारण रोगी मोहग्रस्त हो जाता है? त्याचं उत्तर आहे अलजी. आणि मग सरळ सरळ आला तर तृष्णा मोह ज्वरप्रदा किस प्रमेह पीड़का के बारे में चरक ने कहा है? तृष्णा मोह ज्वरप्रदा किस प्रमेह पीड़का के बारे में चरक ने कहा है? तर तृष्णा मोह ज्वरप्रदा ही अलजीच्या बाबतीत म्हटलेलं आहे. पुढे अजून अलजीच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे? विसर्पती अतिनिशम, विसर्पती अनिशम दुःखात हत्य अग्निरिव आलजी. काय म्हटलंय त्यांनी? विसर्पती अनिशम, की सतत पसरत राहते किंवा फास्ट पसरते. अनिश म्हणजे फास्ट, अनिशम लवकर पसरणारी. आणि दुःख अदह्यात अग्निरिव आलजी, की कसं दुःख देते ती? अग्निरिव, आगीने चटका बसल्यासारखं, आगीने चटका बसल्यासारखं दुःख देणारी ती अलजी सांगितलेलं आहे. की अग्निरिव अलजी, अग्नीने जसं दुःख होतं, चटका बसतो, तसं वेदना देणारी ती अलजी सांगितलेली आहे. तर ही सगळी अलजीची लक्षणं आहेत. विनतेची लक्षणं बघा. विनतेमध्ये अवगाढ रुजाक्लेद पृष्ठे वा उदरे अपि वा. तर हिचं स्थान सांगितलेलं आहे. कुठे होते? पृष्ठावर किंवा उदरावर. स्पेसिफिकली सांगितले की पाठीवर किंवा उदरावर होते. आणि महती, मोठी पीडका आहे विनता. आणि नीला, नील रंगाची ही पीडका, तिला विनता असं म्हटलेलं आहे. नील रंगाची पीडका, तिला विनता म्हटलेलं आहे. अवघाड आहे. स्थान काय आहे? पाठ किंवा उदर. मोठ्या आकाराची आहे. आणि निळ्या रंगाची, निळसर रंगाची पीडका, ती आहे विनता. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की वनिताला पाठीवर आणि पोटावर निळ्या रंगाची पीडिका होते. वनिता नाव जर केलं तर आपल्याला विनता लक्षात राहतं, है ना. किंवा विनीतला पण ठेवू शकता, किंवा वनिताला पाठ्यावर आणि पोटावर निळ्या रंगाची पीडिका होते असं म्हटलं की आपल्याला विनता आणि तिच्या स्थान, पाठ आणि पोट आणि तिचा रंग निळा, हे सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. त्यानंतर मग विद्रदी पीडका आहे. विद्रदी द्विविधा माहूर. मग आता विद्रदीचे प्रकार, सगळ्यात पहिले एक MCQ तयार झाला की विद्रदीचे प्रकार किती. तर विद्रदीचे प्रकार 2 चरकानुसार. कोणते? बाह्य आणि आभ्यंतर. बाह्यातू त्वक स्नायू
मांसोत्था कंडराभा महारुजा, की बाह्य जी आहे ती कशाच्या आश्रित असते? त्वक स्नायू मांसोत्था कंडराभा महारुजा. तर हे लक्षण नीट लक्षात ठेवा की बाह्य पीडका ही त्वचा स्नायू मांसोत्था कंडराभा, त्वचा स्नायू मांसोत्था. तर हे कॉम्बिनेशन जरा वेगळं आहे. त्वग रक्त मांसोत्था नाही म्हटलंय त्यांनी. जनरली बाह्य म्हटलं की त्वचा रक्त मांस हे बाहेरचे धातू असतात, पण इथे त्वचा रक्त नाही आहे, त्वक स्नायू मांसोत्था असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्वक स्नायू मांसोत्था कंडराभा दिसायला कशी आहे ती? कंडरासारखी वेदना देणारी कंडराभा महारुजा. कंडरावर आघात झाल्यावर किंवा कंडरांच्या आजारांमध्ये जशी वेदना होते तशी वेदना देणारी ती बाह्य विद्रधी. त्यामुळे विद्रधी द्विविधा माहुर बाह्यम आभ्यंतरी तथा बाह्यात त्वक स्नायू मांसोत्था कंडराभा महारुजा. त्यानंतर पुढे बघूया. तर या आंतरविद्रधीचे हेतू दिलेले आहेत. आंतरविद्रधीचे हेतू दिलेले आहेत श्लोक नंबर 91, 92, 93, 94 वर. शीतकान्न, सगळ्यात पहिला हेतू जो आहे तो आहे शीतकान्न. शीतकान्न म्हणजे शिळे अन्न. तर असा जर प्रश्न विचारला, एखादा आतला प्रश्न, अवघड प्रश्न विचारायचा असेल तर ते विचारतील शीतकान्न किसका हेतु है? तर शीतकान्न किसका हेतु है? शीतकान्न यह अंतर्विद्रधी का हेतु है. मग बाकी बरीच लक्षणं त्यांनी दिलेली आहे. विदाही, उष्ण, वृक्ष, शुष्क अतिभोजनात, विरुद्ध, अजीर्ण, संक्लिष्ट. तर अशा असात्म्य भोजन वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी, वेगधारण असं दिलेलं आहे. तर त्या सगळ्या जनरल गोष्टी आहेत, त्यात काही फार लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. पण शीतकान्न हा शब्द मात्र नीट लक्षात ठेवा. शीतकान्न कशाच्या संदर्भात आहे? तर आंतरविद्रधीच्या संदर्भात शीतकान्न हा शब्द आलेला आहे. मग त्याची स्थानं सांगितलेली आहे. हृदये, शेवटचा श्लोक बघा 94 नंबरचा. हृदये क्लोमनी यकृती प्लिन्नी कुक्षोच वृक्कयोः नाभ्याम वंक्षणयोर वापी बसतो वा तीव्र वेदना. तर ही सगळी त्याची स्थानं सांगितलेली आहेत. त्याची संख्या सांगितलेली नाही आहे, पण मोजली तर 9 भरते. सांगितलेली नाही आहे श्लोकात, पण मोजली तर 9 भरते. त्यामुळे जर असं विचारलं की चरक ने अंतर्विद्रधी के कितने स्थान कहे हैं, आला होता एकदा प्रश्न, मग 9 स्थान कहे हैं. त्यानंतर विद्रधीची व्याख्या दिलेली आहे खाली श्लोक नंबर 95 मध्ये. दुष्ट रक्त अतिमात्रत्वात, दुष्ट रक्त अतिमात्रेत असल्याने सवय शीघ्रम विधायते, तिच्यामध्ये काय होतो? शीघ्र विदाह होतो, लवकरच विदाह प्राप्त होते तिला. ततः शीघ्र विदाहित्वात विद्रधी इति अभिधीयते, आणि शीघ्र विदाह होत असल्यामुळे तिला विद्रधी असं म्हटल्या जातं. तर मग असा प्रश्न येऊ शकतो, शीघ्र विदाह होना निम्न में से किसका लक्षण है? विद्रधी का, ग्रंथी का, गुल्म का, अर्बुद का, है ना? गुल्म, अर्बुद, ग्रंथी, विद्रधी असे ऑप्शन होतील. तर शीघ्र विदाह हे विद्रधीचं लक्षण आहे. दुष्ट रक्त अतिमात्र के कारण कौन सा व्याधि होता है? किंवा अतिमात्रा में दुष्ट रक्त होने से, अतिमात्रा में दुष्ट रक्त होने से किस व्याधि क्या निर्माण होता है, किंवा कौन सी व्याधि होती है, किंवा अतिमात्रा में दुष्ट रक्त का होना किस व्याधि का हेतु है, किस व्याधि का हेतु है. असा जर प्रश्न आला तर पुन्हा तेच ऑप्शन देतील तुम्हाला. विसर्प, वातरक्त, विद्रधी, त्याच्यानंतर ग्रंथी, अर्बुद अशा रेंजचे ऑप्शन्स असतील त्याच्यात. आणि अतिमात्रेत दुष्ट रक्त असणं हा हेतू जो आहे तो विद्रधीचा सांगितलेला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा MCQ जो विचारला जाऊ शकतो. दुष्ट रक्त अतिमात्रत्वात सवय शीघ्रम विधयते, ऐसा विद्रधी के बारे में किसने कहा है? यह विद्रधी का वर्णन किसने किया है? चरक, सुश्रुत, वाग्भट, माधव निदान, शारंगधर असे काहीतरी ऑप्शन देतील. तर आपल्याला माहीत पाहिजे हे चरकांनी वर्णन केलं. जनरली असा शल्ल्यावरचा प्रश्न असला की आपला मोह होतो आपल्याला की याचं उत्तर सुश्रुत असेल, याचं उत्तर सुश्रुत असेल. तर असं प्रत्येक वेळी काही आवश्यक नाही. 1 वर्ष प्रश्न विचारला होता 2 वर्षापूर्वी की
रक्तगुल्माची चिकित्सा चरकांनी सांगितलेली आहे की रक्तगुल्मा असताना 9 महिन्यानंतर त्याची ट्रीटमेंट करावी. रक्तगुल्मामध्ये उशिरा ट्रीटमेंट करायला सांगितलेली आहे. 9 महिने गेल्यावर 10व्या महिन्यात त्याची ट्रीटमेंट करायला सांगितले. मासे व्यतीते दशमे चिकित्स्य, मासे व्यतीते 9 मासे व्यतीते दशमे चिकित्स्य असं गुल्माच्या बाबतीमध्ये, रक्तगुल्माच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. कारण त्याची लक्षणं ही गर्भासारखी असतात, गर्भाशी मॅच करणारी लक्षणं असतात. म्हणजे कळत नाही गर्भ आहे की रक्तगुल्मा आहे. त्या काळात सोनोग्राफी नसल्यामुळे अजून कन्फ्यूज व्हायचं. तर मग 9 महिन्यानंतर कन्फर्म होऊन जातं 10व्या महिन्यात की गर्भ हा नाही आहे. मग रक्तस्राव होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मग वेगवेगळे योग दिलेले आहेत. आणि गुल्मामध्ये रक्तस्राव एवढेही सगळे औषधं देऊन जर झाला नाही तर मग मात्र गुल्माचं छेदन करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. गुल्माचं भेदन करायला सांगितलेलं आहे. गुल्माचं भेदन करायला सांगितलेलं आहे चरकांनी. तर असा प्रश्न होता कि गुल्म में रक्तस्राव ना होने पर गुल्म का भेदन करे यह किसने कहा है. आणि मग चरक, सुश्रुत, माधव निदान, वाग्भट असे ऑप्शन होते. आणि मग खूप जणांनी सुश्रुत लिहून आले की अरे हे भेदन वगैरे सांगितलंय म्हणजे सुश्रुतांनीच सांगितलेलं असेल बुवा. तर मग त्यांना वाटलं तसं. तर मी नेहमी सांगत असतो काय वाटतं याच्यावर नाही आहे, काय दिलेलं आहे. तर सुश्रुत चरकामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे की असं रक्तस्राव नाही झालं तर गुल्माचं भेदन करा. त्याचं उत्तर चरक होतं. त्यामुळे असाच हा पण इथे प्रश्न येऊ शकतो. दुष्ट रक्त अतिमात्रत्वात सवय शीघ्रम विधयते यह किसने कहा है विद्रदी के बारे में. तर आपल्याला वाटू शकतं विद्रदी आहे म्हणजे हे सुश्रुतांनीच म्हटलं असेल विद्रदीच्या बाबतीत, पण असं नाही आहे, हे चरकांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 96-97 मध्ये वातज विद्रदीची लक्षणं दिलेली आहेत. ती सगळी वातासारखी आहेत. त्यानंतर कफज विद्रदीची लक्षणं दिलेली आहेत त्याच्या पुढच्या श्लोकात 97 मध्ये. ती सगळी कफासारखीच आहेत म्हणजे जृंभा, उत्क्लेश, अरुची, स्तंभ. आणि 96 मध्ये वात आणि पित्त दोघांचे दिलेले आहेत. व्यध, छेद, भ्रम, अनाह, शब्द, स्फुरण, सर्पण हे सगळे वाताची लक्षणं आहेत. आणि पित्तामुळे होणारे तृष्णा, दाह, मोह, मद, ज्वर, तर ही सगळी लक्षणं पित्तामुळे. तर त्यात काही फार विशेष लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. वात, पित्त, कफानुसारच त्यांची लक्षणं दिलेली आहेत. पच्चमान विद्रदीची मात्र लक्षणं लक्षात ठेवण्यासारखी आहेत. शस्त्रास्त्रैर भिद्यत इव च उल्मेकेर इव दह्यते. तर उल्मुक इव दह्यते, तर हा शब्द नीट लक्षात ठेवा. हा नवीन शब्द आलेला आहे. जिथे कुठे मित्रांनो संहितेमध्ये नवीन शब्द दिसला, नवीन शब्द सापडला की पटकन नोट डाऊन केलं पाहिजे की अरे हे उल्मुक काय प्रकार आहे. उल्मुक इथे आलेलं आहे. उल्मुक इव दह्यते. कारण हे असं जो अभ्यासू प्रश्न काढणारा असतो ना, मग त्याला अशी जरा हाऊस असते की मी असा काहीतरी प्रश्न काढेल की जो कुणाच्या लक्षातच नाही येणार. तर मग असा तो टाकतो की उल्मुक की तरह जलना किंवा उल्मुक की तरह दाह होना यह किसका लक्षण कहा है. आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये पृष्ठदग्ध किंवा दुर्दग्ध मग असे ऑप्शन येतात. त्याच्यानंतर विसर्प, अग्निविसर्पासारखे ऑप्शन येतात. मग पच्चमान विद्रदीसारखा ऑप्शन येतो. पच्चमान गुल्म अशासारखे लक्षणं येतात. पच्चमान ज्वर असंही ऑप्शनला टाकू शकतात. तर हे नीट लक्षात ठेवा. उल्मुक, उल्मुक म्हणजे एक मशाल जशी असते ना एखादी, तर मशालीसारखा जळणारा जो पदार्थ आहे तर तशासारखा आग होते असं तुम्ही लक्षात ठेवा की उल्मुक इव दह्यते. शस्त्र अस्त्रेर भिद्यते इव, शस्त्र अस्त्राने असं अंगावर वार करतंय कुणी आपल्या, उल्मुकाने त्या दहन करतंय. विद्रदी व्यमलताम याता वृश्चिकेरिव दश्यते, वृश्चिकेरिव दश्यते. तर विंचू चावल्यासारख्या वेदना होणं, वृश्चिकेरिव दश्यते. तर मग चरक्यानुसार वृश्चिक दंशवत वेदना होना यह किसका लक्षण. चरक्यानुसार वृश्चिक दंशवत वेदना होना यह किसका लक्षण है. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे ऑप्शन्स असतील आमवात, मग दुसरा ऑप्शन असेल संधिगत वात, मग पच्चमान विद्रदी किंवा गुल्म किंवा अजून काही XYZ. तर मग त्याच्यात आपल्याला वाटू शकतं की वृश्चिक दंशवत वेदना म्हणजे आमवात असं आपल्या डोक्यामध्ये कॉम्बिनेशन फिक्स असतं. तर ते तसं नाही आहे. ते माधव निदानाने सांगितलेलं आहे वृश्चिक दंशवत वेदना. पण इथे जे आहे वृश्चिक दंशवत वेदना चरकांनी
पच्यमान विद्रधीच्या मध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. वृश्चिक दंशवत वेदना तिकडे आहेच आहे आमवातामध्ये, त्याच्यात काही वाद नाही. पण चरकांनी मात्र आमवात सांगितलेलंच नाही आहे, आमवाताचंच वर्णन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे चरकानुसार वृश्चिक दंशवत वेदना असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर पच्यमान विद्रधी. किंवा नुसताच वृश्चिक दंशवत वेदना किस व्याधी का लक्षण आहे असं म्हटलं तर ऑप्शनमध्ये फक्त आमवात शोधू नका, तर हे 2 शोधले पाहिजे आपण की अरे आमवाताविषयी विचारले की पच्यमान विद्रधीविषयी विचारले, बघूया ऑप्शन खाली काय काय आहेत. तर असं आपल्या डोक्यामध्ये आधीच आलं पाहिजे की हे लक्षण 2 ठिकाणी आलेलं आहे, वृश्चिक दंशवत आणि उल्मुखरिव दह्यते. हे पण नीट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. या अनुषंगाने अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की कुठल्याही याच्या पच्यमान अवस्थेमध्ये जास्तीत जास्त पेन वेदना वगैरे होत असतात. शोथामध्ये पण पच्यमान शोफ असताना, पच्यमान विद्रधी असताना, ज्वर पच्यमान असताना सुरुवातीला आम अवस्था असते, नंतर पक्व अवस्था येते. पण या दोघांच्या मध्ये सुरुवातीची सामावस्था नंतरची पक्व अवस्थाच्या मध्ये जी अवस्था असते तर त्यावेळी ती पच्यमान अवस्था. पच्यमान अवस्था आता साधी सोपी सरळ गोष्ट सांगतो. पोळी लाटलेली आहे पोळपाटावर, दुसरी एक तयार झालेली पोळी आहे ती तुमच्या डब्यामध्ये, हॉट काय असतं ते आजकाल ते ठेवायचं ते त्या डब्यामध्ये ठेवलेली आहे. तिसरी पोळी आहे ती तव्यावर आहे. तर सगळ्यात जास्त पेनमध्ये कोणती पोळी आहे? आम पोळी पोळपाटावरची, ती पण पेनमध्ये नाही आहे. जी पक्व झाली आता तयार डब्यात आहे ती पण पेनमध्ये नाही आहे. जी तयार होती आहे, पच्यमान होती आहे, पिकती आहे, शिजती आहे, तयार होती आहे, भाजल्या जाती आहे, तर त्या पच्यमान अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त पेन होत असतात. त्याच्यामुळे तव्यावरच्या पोळीचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. पच्यमान अवस्था इज मोस्ट पेनफुल इन एव्हरी कंडिशन. कुठलीही कंडिशन तुम्ही काढून बघा, त्याच्यातल्या पच्यमान अवस्थेत सगळ्यात जास्त पेन तुम्हाला दिसतं. तर तसंही या विद्रधीच्या पच्यमान अवस्थेमध्ये पेन आहे. त्यानंतर मग स्रावानुसार विद्रधीमध्ये दोषाची कल्पना श्लोक नंबर 99 मध्ये दिलेलं आहे की कसा स्राव असला तर दोष कशी विद्रधी असेल, म्हणजे त्या विद्रधीतून स्राव होणारा कसा आहे त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की विद्रधी कोणती असेल. तर जसं वृक्ष, अरुण, तनू, शाव, फेनिल असा जर स्राव असेल तर वात आहे. तर हे सांगायला काही सहजच लक्षात राहतं आपल्याला. वृक्ष, तनू, फेनिल, शाव, अरुण असे रंग असतील तर वात आहे. पित्ताचं मात्र तिल, माश, कुलत्थ, उदक, सन्निभ, तर हे पित्त विद्रधी. तर हिचा स्राव नीट लक्षात ठेवा, हिचा स्राव नीट लक्षात ठेवा, कारण हा नॉर्मल पित्तासारखा स्राव नाही आहे. नॉर्मल पित्तासारखा दाह, उष्ण, नील, पित्त असे जे नॉर्मल कंडिशन असते पित्ताची तसं नाही सांगितलं त्यांनी. तर त्यांनी जरा वेगळं सांगितलेलं आहे. काय सांगितलं त्यांनी? तर त्यांनी सांगितलं आहे आपल्याला तिल, माश, कुलोत्थोदक सन्निभ, तिल, माश, कुलोत्थोदक सन्निभ असं त्यांनी वर्णन केलेलं आहे पित्तविद्रधीचं. त्यामुळे ते नीट लक्षात ठेवा. कफाचा जो स्राव आहे परत श्लेष्मिकी, स्रवती, श्वेत, पिच्छिल, बहल, बहु लक्षणम सर्वम येते तद भजते सान्निपातिक. आणि सगळ्यांसारखी लक्षणं सन्निपातामध्ये. कफाची लक्षणं पण सहज लक्षात राहण्यासारखी आहे. श्वेत, पिच्छिल, बहल, बहु म्हटलं की आपल्याला कफाची लक्षणं लक्षात राहतात. त्याच्यामुळे स्रावावरून विद्रधीची लक्षणं पित्त आणि कफाची दोषानुसार दिलेली आहे. पित्ताची मात्र लक्षात ठेवावी लागतील. तिल, माश, कुलत्थ, उदक यांच्यासारखं दिसणारा तो पित्तज विद्रधीचा स्राव असतो. त्यानंतर अभ्यंतर विद्रधीची स्थानं दिलेली आहेत मित्रांनो श्लोक नंबर 101 मध्ये. आणि त्या अभ्यंतर विद्रधीमध्ये काय काय लक्षणं होतात ते दिलेली आहेत. सुश्रुतांनी पण सुश्रुत निदानस्थान 9 विद्रधी निदान अध्यायामध्ये तिथे पण त्यांनी अभ्यंतर विद्रधी दिलेली आहे. आणि त्या अभ्यंतर विद्रधीमध्ये काय लक्षणं होतात हे सुश्रुतांनी पण मेन्शन केलेलं आहे. तर स्क्रीनवर हे सुश्रुत 9 निदानस्थान 9 21, 22, 23 त्याचे श्लोक दिलेले आहेत. गुदे, वात, निरोध वस्तू, बस्तो, कृच्छ, अल्पमूत्रता वगैरे वगैरे. तर या दोघांची लक्षणं आहेत. काही लक्षणं सारखी आहेत, काही लक्षणं एकच आहेत, सेमच सांगितलेली आहेत, काही सिमिलर आहेत आणि काही मात्र वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. मग या दोन्ही गोष्टींचं एकत्र करून
आपण एक छानसा चार्ट बनवलेला आहे जो सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आंतरविद्रदी, चरक सूत्रस्थान 17 आणि सुश्रुत निदान 9. मग त्याची स्थानं लिहिलीत एकीकडे आणि एकीकडे चरक आणि सुश्रुतानुसार त्याची लक्षणं लिहिलेली आहेत. तर आता आपल्याला लक्षात येईल की चरकांनी 9 स्थानं सांगितलेली आहेत, सुश्रुतांनी मात्र 10वं गुदा स्थान एक्स्ट्रा सांगितलेले आहेत. हे फक्त सुश्रुतानुसार आहे. त्यामुळे असा जर प्रश्न आला चरक के अनुसार चरक ने किस अंतर्विद्रदी का वर्णन नहीं किया है, चरक ने किस अंतर्विद्रदी का वर्णन नहीं किया है, तर मग वंक्षणगत, हृदयगत, वृक्कगत, गुदगत, तर त्याचं उत्तर असेल गुदगत अंतर्विद्रदी. किंवा चरकाचार्य ने कौन सा अंतर्विद्रदी का स्थान नहीं बताया है, निम्न में से कौन सा अंतर्विद्रदी का स्थान चरक के अनुसार नहीं है, असा ऑप्शन येईल. आणि मग त्याच्यामध्ये परत गुदा, वृक्क, क्लोम, नाभी अशा स्वरूपाचे उत्तर येऊ शकतात. तर त्यामुळे त्याचं उत्तर असेल गुदा. मग आता लक्षणं बघूया आपण. यकृत, चरकांनी पण श्वास लक्षण सांगितलं, सुश्रुतांनी पण श्वास लक्षण सांगितलं. प्लीहेमध्ये दोघांनी पण उच्छ्वास अवरोध हेच लक्षण सांगितलं. नाभीच्या ठिकाणी जर आंतरविद्रदी झाली असेल तर चरक म्हणतात हिक्का होईल. सुश्रुतांनी हिक्का प्लस आटोप एक एक्स्ट्रा सांगितलं, त्यांनी हिक्का प्लस आटोप ही लक्षण सांगितली. बस्तीमध्ये आंतरविद्रदी जर असेल तर कृच्छ्र, पूती, मूत्र, वर्चस्त्वम असं चरकांनी सांगितलेलं आहे आणि सुश्रुतांनी कृच्छ्र, अल्पमूत्रता. तर याच्यामध्ये थोडासा फरक सांगितला आहे त्यांनी. चरकांनी जे सांगितलं तर कृच्छ्र आणि पूती म्हणजे दुर्गंधी, कृच्छ्र आणि पूती म्हणजे दुर्गंधी असं मूत्र होईल. आणि मूत्र वर्च म्हणजे मल पण घातलाय त्याच्यात, पुरुष पण घातलाय. सुश्रुतांनी मात्र कृच्छ्र आणि अल्प म्हणजे कमी प्रमाणात, कृच्छ्र आणि अल्प मूत्र, फक्त मूत्रच ठेवलेलं आहे. तर हा त्या दोघांनी फरक केलेला आहे की बस्तीगत आंतरविद्रदीमध्ये चरकानुसार कृच्छ्र, पूती, वर्चस्व पण असतं की मल प्रवृत्तीला पण त्रास होतो आणि त्याच्यात पण दुर्गंधी येते असं त्यांनी सांगितलेलं आहे चरकांनी. आणि सुश्रुतांनी मात्र फक्त कृच्छ्र, अल्प मूत्रता एवढंच लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर क्लोमाच्या ठिकाणी असेल तर चरकानुसार पिपासा, मुखशोष, गलग्रह ही लक्षणं असतात. सुश्रुतानुसार तृष्णा, पिपासा. कुक्षीमध्ये असेल तर पार्श्वांतर, अंशशूल आणि सुश्रुतानुसार मारुतकोप. आता ही 2 लक्षणं बिलकुल सेम नाही आहेत, वेगवेगळी सांगितलेली आहेत टोटली चरक आणि सुश्रुतांनी. कुक्षीमध्ये आंतरविद्रदी असेल तर पार्श्वांतर, अंशशूल आणि सुश्रुतानुसार मारुतकोप, वायूचा कोप होतो. हृदयामध्ये आंतरविद्रदी असेल तर हृदघट्टन, तमक, प्रमोह, कास, श्वास ही सगळी हृदयाशी संबंधित लक्षण चरकांनी सांगितलेली आहे. सुश्रुतांनी मात्र हृदयशूल आणि सर्वांग प्रग्रह हे लक्षण सांगितलं. तर हृदयात शूल होतं हे एक लक्षण सांगितलंच आहे. त्याशिवाय सार्वदैहिक एक लक्षण दिसतं ते म्हणजे सर्वांग प्रग्रह, की सगळं अंग आकडल्यासारखं वाटणं, हे हृदय विद्रदीचं लक्षण सांगितलेलं आहे. चरकांनी मात्र एक्सक्लुझिव्हली हृदघट्टन, तमक म्हणजे अंधारी येणं, तमक म्हणजे तमक श्वास नाही, तमक म्हणजे अंधारी येणं, प्रमोह कन्फ्युजन झाल्यासारखं वाटणं आणि काश्वास ही लक्षणं सांगितलेली आहे जी की हृदयाशी संबंधित आहे. वंक्षणाच्या आंतरविद्रदीमध्ये पण हीच लक्षणं आलेली आहेत. शक्तिसाद आणि कटिपृष्ठग्रह, शक्तिसाद आणि कटिपृष्ठग्रह. चरकानुसार शक्तिसाद आहे आणि सुश्रुतानुसार कटिपृष्ठग्रह आहे. दोघांनी टोटली वेगवेगळे सांगितलेले आहेत. वृक्काच्या आंतरविद्रदीमध्ये चरकांनी पृष्ठकटिग्रह सांगितलं. बघा, पृष्ठकटिग्रह हे लक्षण चरकानुसार वृक्क विद्रदीचं आहे आणि सुश्रुतानुसार तेच लक्षण वंक्षण विद्रदीचं आहे. चरकानुसार पृष्ठकटिग्रह हे लक्षण वृक्क विद्रदीचं आहे आणि सुश्रुतानुसार तेच लक्षण कटिपृष्ठग्रह हे लक्षण वंक्षण विद्रदीचं सांगितलेलं आहे. हे नीट लक्षात ठेवा. वृक्क हे मेदोह स्रोतसाचं मूलस्थान पण सांगितलेलं आहे. ज्यावेळी आपण मूलस्थान बघितले सगळ्या स्रोतसांचे तर त्याच्यामध्ये कटिवृक्क हे चरकांनी सांगितलं आणि वृक्क वपावहन हे सुश्रुतांनी सांगितलेलं
मूल स्थान आहे मेदो व स्रोतसाचं, तर दोघांनी पण वृक्क हे मेदो व स्रोतसाचं मूल स्थान सांगितलं. आणि चरक शारीरमध्ये वृक्काचं ज्यावेळी आपण निर्माण पाहिलेलं आहे तर ते रक्त आणि मेदाच्या प्रसाद भागापासून वृक्काची निर्मिती झालेली आहे हे पाहिलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी हे नीट लक्षात ठेवा. वंशणाचं कटिपृष्ठग्रह हे लक्षण आहे वंशण विद्रतीचं सुश्रुतानुसार, आणि कटिपृष्ठग्रह हेच लक्षण चरकानुसार वृक्क अंतर्विद्रतीचं आहे. त्यानंतर गुदगत अंतर्विद्रतीचं लक्षण वातनिरोध हे फक्त सुश्रुतांनी सांगितलेली आहे, त्यामुळे चरकांनी याचं काही वर्णन केलेलं नाही आहे. तर ह्या सगळ्या अंतर्विद्रतीचा हा टेबल आहे, हा नीट लक्षात ठेवा. त्यानंतर श्लोक नंबर 102 मध्ये बघा, 102 मध्ये सांगितलेलं आहे पक्व प्रभिन्नासु ऊर्ध्वजासु मुखात स्रावः स्रवती अधोजास्तु गुदात उभयतस्तु नाभिजासु. त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की अंतर्विद्रती ही जर नाभीच्या वर असेल तर तिचा स्राव मुखातून होईल. अंतर्विद्रती ही नाभीच्या खाली असेल तर तिचा स्राव जो होईल तो गुदातून होईल. म्हणजे अंतर्विद्रती आहे ते आतमध्ये आहे आणि ती पक्व प्रभिन्नासु म्हणजे पिकून जर फुटली, अंतर्विद्रती पिकून फुटली, भिन्न झाली आतमधल्या आतमध्ये अंतर्विद्रती, तर ती आतमध्ये फुटली तर नाभीच्या वर जी असेल जर तिचं स्थान असेल तर तिचा स्राव मुखातून बाहेर येईल. नाभीच्या खाली जर तिचं स्थान असेल तर तिचा स्राव अधोभागातून येईल. आणि स्वतः नाभीसुद्धा एक अंतर्विद्रतीचं स्थान आहे. तर आणि नाभीमध्ये जर ती नाभीतली अंतर्विद्रती असेल तर तिचा स्राव दोन्ही दिशांनी येईल. तिचा स्राव मात्र दोन्ही दिशांनी होईल. नाभीच्या वरचा स्राव मुखातून, नाभीच्या खालचा स्राव गुदातून, नाभीच्या ठिकाणचा स्राव दोन्ही बाजूंनी. तर लक्षात राहायला काही अवघड नाही आहे, सोपं आहे, ते नीट लक्षात ठेवा. नाभी म्हणजे अम्बिलिकस हिची बऱ्याचदा लेवल विचारतात की कुठल्या लेवलवर असते, तर ती L4 वर्टिब्राच्या L4 लंबरच्या 4th वर्टिब्राच्या समोर तिची पोझिशन असते, त्याच्यामुळे L4 लेवलला ती असते. हे या अनुषंगाने एक लक्षात ठेवा MCQ. त्यानंतर पुढे बघा श्लोक नंबर 103 मध्ये तासाम हृदबस्तिजाः परिपक्वा सन्निपातिकीच मरणाय, की त्याच्यामध्ये हृदय आणि बस्तीमध्ये असलेले अंतर्विद्रती जर पक्व झाली तर त्यामध्ये मृत्यू होतो रुग्णाचा. हृदय आणि बस्तीमधली हृदय नाभी आणि बस्ती या ठिकाणची पक्व जर झाली अंतर्विद्रती तर रुग्णाचा मृत्यू होतो. आणि तसंच सन्निपातज अंतर्विद्रती असेल तरी पण रुग्णाचा मृत्यू होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्लोक नंबर 104 मध्ये बघा त्यांनी सांगितलेलं आहे विना प्रमेह अपि एता जायते दुष्टमेधसः. ह्या ज्या प्रमेह पीडका आहेत त्या बिना प्रमेहाच्या सुद्धा होतात. विना प्रमेह सुद्धा कशामुळे होतात? दुष्टमेधामुळे होतात. तावत चेताम न लक्षन्ते यद वास्तुपरिग्रह. आणि बऱ्याचदा त्या लवकर लक्षात पण येत नाहीत जोपर्यंत त्यांचं पूर्ण रूप आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यामुळे विना प्रमेह अपि एताम जायन्ते दुष्टमेधसः, प्रमेहाशिवाय सुद्धा प्रमेह पीडका होऊ शकतात दुष्टमेधामुळे. त्यानंतर त्या प्रमेह पीडकांची साध्यता सांगितलेली आहे. शराविका कच्छपिका जालिनी च इति दुस्सहा जायन्ते ता अतिबला प्रभूत श्लेष्म मेधसः. शराविका कच्छपिका आणि जालिनी, शराविका कच्छपिका आणि जालिनी हे तीन जे आहेत, ह्या तीन कशा आहेत? दुस्सह आहेत. कारण काय? त्या एकतर प्रभूत श्लेष्म मेध असलेल्या व्यक्तीला होतात. प्रभूत श्लेष्म मेध असलेल्या अशा लोकांना या पीडका होतात. त्याच्यामुळे शराविका कच्छपिका जालिनी या दुस्सह आहेत. या तीन आणि उरलेल्या चार ज्या आहेत सर्षपी अलजी विनता विद्रदी, सर्षपी अलजी विनता विद्रदी ह्या कशा आहेत? ह्या साध्य आहेत, पित्तोलबण आहेत आणि अल्पमेधस्वी व्यक्तीला होतात. अल्पमेधस्वी व्यक्तीला होतात, पित्तोलबण आहेत आणि साध्य आहेत. तर त्याच्यामुळे हे तीन कंडिशन याच्याविषयी, या चार विषयी लक्षात ठेवा. या चार साध्य आणि वरच्या तीन कष्टसाध्य, ज्याला दुस्सह शब्द वापरलेला आहे. शब्द काय वापरलेला आहे?
दुस्सहा म्हटलेल्या आहेत, म्हणजे या कष्टसाध्य आहेत आणि त्या प्रभूत श्लेष्ममेध असलेल्या व्यक्तीला जास्त करून होतात. त्यानंतर मर्म सुअंसे गुदे पाण्योः स्तने संदिषु पादयोः जायन्ते यस्य पीडका प्रमेही न जीवती, असं त्यांनी म्हटलेलं आहे की स्थानं सांगितलेले आहेत की मर्मस्थानी, गुदभागी, हातावर, स्तनाच्या ठिकाणी, संधीच्या ठिकाणी आणि पायाच्या ठिकाणी, या ठिकाणी जर प्रमेह पीडिका झाली तर प्रमेही व्यक्ती जिवंत राहत नाही. मर्म, अंश, गुद, पाणी म्हणजे हात, स्तन, संधी आणि पाय या ठिकाणी प्रमेह पीडिका झाली तर तो व्यक्ती जिवंत राहत नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 111 मध्ये बघा, प्रमेह पीडिकाचे उपद्रव सांगितलेले आहेत. त्रुट, श्वास, मांस संकोथ, मोह, हिक्का, मद, ज्वरा, विसर्प, मर्म संरोधा पीडकानाम उपद्रवा. तर हे सगळे पीडकेचे उपद्रव आहेत. ते एकदा नीट वाचले आपण तर असं लक्षात येईल की म वरून बरेच आहेत त्यातले. तर मांसकोथ, त्याच्यानंतर मोह, मद आणि त्याच्यानंतर काय आहे मर्मसंरोध. तर ह्या 4 लक्षणं जे आहेत ते म वरून आहेत. तर मदमोह, मांसकोथ, मर्मसंरोध हे 4 लक्षणं प्लस कोणती लक्षणं आहेत मग आहेत त्रुट, श्वास, त्यानंतर हिक्का, त्यानंतर ज्वर आणि विसर्प. तर असं याला फोडायचं जरा, असे एवढी सगळी लक्षणं असले ना मग ते लक्षात ठेवायला अवघड वाटतं.